नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण अर्थ नियोजन येथे सराव संच 6.2 आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 6.1 पूर्णपणे सोडवलेला आहे। दोन व्हिडिओमध्ये तो मी सराव संच सोडवलेला आहे। त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ओके, तर चला पहिला प्रश्न काय आहे ते आपण बघूया। पुढील सरणीचे निरीक्षण करा। सारणीमध्ये दिलेल्या करपात्र उत्पन्नावर आयकर भरावा लागेल किंवा नाही ते आता आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। तर सारणी कशी आहे ती कशी भरायची आहे ते आता आपण लगेचच बघूया। तर बघा, अशा पद्धतीचा तो आपल्याला चार्ट त्यांनी दिलेला आहे, बरोबर। आता त्याच्यामध्ये पहिली व्यक्ती कोणती आहे तर ती आहे कुमारी निकिता। ठीक आहे, आता तिचे वय किती आहे तर तिचे वय आहे 27 वर्ष आणि तिचं करपात्र उत्पन्न किती आहे बघा। तर करपात्र उत्पन्न आहे 2,34,000 रुपये आहे आणि तिला आयकर भरावा लागेल किंवा नाही तर तिला आयकर हा भरावा लागणार नाही। आता तिला आयकर का भरावा लागणार नाही आता आपण स्पष्टीकरणासह त्याचं उत्तर बघूयात। तर या ठिकाणी बघा, कुमारी निकिता हिचे वय किती आहे तर 27 वर्ष आहे आणि तिचे करपात्र उत्पन्न जे आहे ते 2,34,000 रुपये आहे। करपात्र उत्पन्न हे 2,50,000 म्हणजेच 2.5 लाखापेक्षा तिचं उत्पन्न जे आहे ते कमी असल्यामुळे तिला म्हणजेच कुमारी निकिता यांना आयकर भरावा लागणार नाही। जर तिचे करपात्र उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त जर असतं तर तिला कर भरावा लागला असता आणि तिचं जे करपात्र उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखांपेक्षा कमी असल्यामुळे तिला जो कर आहे जो आयकर आहे तो भरावा लागणार नाही। त्याच्यामुळे कुमारी निकिता यांना आयकर हा भरावा लागणार नाही हे त्याचं उत्तर आहे। आता दुसरं काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूया। दुसरी व्यक्ती आहे श्री कुलकर्णी आणि त्यांचं वय किती आहे बघा। त्यांचं वय आहे 36 वर्ष त्यांचं वय आहे आणि त्यांचं करपात्र उत्पन्न किती आहे बघा। तर त्यांचं करपात्र उत्पन्न जे आहे ते 3,27,000 रुपये आहे, बरोबर। आता यांना आयकर भरावा लागेल कसा ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूयात। तर बघा, श्री कुलकर्णी यांचे वय आहे 36 वर्ष, यांचे करपात्र उत्पन्न आहे 3,27,000 आणि करपात्र उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे श्री कुलकर्णी यांना हा आयकर भरावा लागेल। जे करपात्र उत्पन्न जे आहे ते 2.5 लाख आहे आणि 2.5 लाखापेक्षा त्यांचं जे उत्पन्न आहे ते कसं आहे जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांना जो आयकर आहे तो भरावा लागणार आहे। ठीक आहे, असं त्याचं स्पष्टीकरण आहे। आता तिसरं काय आहे ते सुद्धा आपण बघूयात। तिसरी व्यक्ती आहे श्रीमती मेहता, त्यांचं वय आहे 44 वर्षे, बरोबर। आणि त्यांचं जे करपात्र उत्पन्न आहे ते किती आहे बघा। तर 5,82,000 हे त्यांचं करपात्र उत्पन्न आहे आणि त्याच्यामुळे त्यांना आयकर हा भरावा लागेल। याचं सुद्धा काय स्पष्टीकरण ते सुद्धा आपण बघूयात। तर बघा, श्रीमती मेहता यांचं वय आहे 44 वर्षे, त्यांचं करपात्र जे उत्पन्न आहे ते आहे 5,82,000 आणि करपात्र जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा त्यांचं कसं आहे जास्त आहे आणि जास्त असल्यामुळे त्यांना श्रीमती मेहता यांना आयकर हा भरावा लागेल। जर 2.5 लाखांपेक्षा कमी असतं तर त्यांना आयकर भरावा लागला नसता। 2.5 लाखांपेक्षा त्यांचं जे करपात्र उत्पन्न आहे ते जास्त आहे आणि म्हणून त्यांना आयकर जो आहे तो भरावा लागेल। आता चौथं काय आहे ते सुद्धा आपण बघूयात। तर चौथी व्यक्ती आहे श्री बजाज, त्यांचं वय किती आहे बघा 64 वर्ष आणि त्यांचं करपात्र उत्पन्न आहे 8,40,000, बरोबर। 8,40,000 हे त्यांचं करपात्र उत्पन्न आहे आणि यांना सुद्धा आयकर हा भरावा लागेल। याचं सुद्धा स्पष्टीकरण काय आहे आपण लगेचच बघूयात। तर बघा, श्री बजाज यांचे वय आहे 64 वर्षे, त्यांचे करपात्र उत्पन्न जे आहे ते 8,40,000 आहे आणि श्री बजाज हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे करपात्र उत्पन्न जे आहे ते 3 लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे श्री बजाज यांना आयकर भरावा लागेल। आता ज्येष्ठ नागरिकांसाठी जर आपण विचार केला तर ज्येष्ठ नागरिकांसाठी जे त्यांचं करपात्र उत्पन्नाची जी लिमिट आहे ती 3 लाख आहे, बरोबर। आणि त्यांचं जे 3 लाखांपेक्षा जे करपात्र उत्पन्न जे आहे ते जास्त आहे म्हणजेच 8,40,000 आहे आणि म्हणून त्यांना जो आयकर आहे तो आयकर या ठिकाणी भरावा लागणार आहे। ठीक आहे, आता शेवटचं काय आहे ते सुद्धा आपण बघूयात। बघा, शेवटची व्यक्ती आहे श्री डिसिल्वा, त्यांचं वय आहे 81 वर्ष आणि त्यांचं जे करपात्र उत्पन्न आहे ते आहे 4,50,000 आणि यांना सुद्धा काय आहे बघा। तर यांना आयकर भरावा लागणार नाही। का आयकर भरावा लागणार नाही तर याचं सुद्धा आपण स्पष्टीकरण बघूयात। तर बघा, श्री डिसिल्वा यांचे वय जे आहे ते 81 वर्ष आहे आणि करपात्र उत्पन्न जे आहे त्यांचं ते 4,50,000 आहे।
श्री डी सिल्वा हे अतिज्येष्ठ नागरिक आहेत. आता ते अतिज्येष्ठ नागरिक आहे आणि त्यांचं अतिज्येष्ठ नागरिकांना 5 लाखांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर हा आयकर हा जो आहे तो भरावा लागत नाही. बरोबर. त्यांचं अतिज्येष्ठ नागरिकांचं आयकर उत्पन्न म्हणजेच करपात्र उत्पन्न किती आहे ते 5 लाखापर्यंत आहे आणि त्यांचं जे करपात्र उत्पन्न किती आहे बघा, तर ते 4,50,000 आहे, म्हणजेच 5 लाखापेक्षा कमी आहे आणि म्हणून श्री डी सिल्वा यांना आयकर जो आहे तो भरावा लागणार नाही, असं त्याचं स्पष्टीकरण आहे. जर तुम्हाला स्पष्टीकरण विचारलं तर हे व्यवस्थित असं लिहायचं आणि फक्त जर तुम्हाला तो टेबल भरायचा असेल किंवा म्हणजेच फक्त जर तुम्हाला आयकर भरावा लागेल किंवा नाही एवढं फक्त विचारलं असेल तर तेवढंच लिहायचं आणि जर तुम्हाला शिक्षकांनी जर त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे त्याचं उत्तरसुद्धा लिहायचं जर असेल तर त्याचं उत्तर लिहायचं. ठीक आहे. जसं तुमचे शिक्षक सांगतील त्या पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे. ओके. आता दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. तर बघा, दुसरा प्रश्न त्यांनी काय विचारला आहे. श्री करतार सिंग यांचे वय आहे 48 वर्षे, खाजगी कंपनीत नोकरी करतात, योग्य भत्ते वगळून यांचा मासिक पगार हा 42,000 आहे. तर ते भविष्य निर्वाह निधी खात्यात दरमहा 3,000 रुपये गुंतवतात. त्यांनी 15,000चे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतले आहे व त्यांनी 12,000ची देणगी प्रधानमंत्री मदत निधीला दिली आहे. तर त्यांच्या आयकराचे गणन करा. ठीक आहे. अशा पद्धतीने हा आपल्याला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप काय करणार आहोत. त्यांचं जे किती वार्षिक उत्पन्न आहे, त्यांची गुंतवणूक काय आहे, त्यांचे करपात्र उत्पन्न काय आहे आणि त्यांचं एकूण कर, असं स्टेप बाय स्टेप पद्धतीने हे उत्तर आपण सोडवूया. तर बघा, सुरुवातीला पहिल्या मुद्द्यामध्ये येईल श्री करतार सिंग यांचे वार्षिक उत्पन्न. आता वार्षिक उत्पन्न बघा, वर्षामध्ये किती महिने असतात तर 12 महिने असतात. मग त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत 12 गुणिले. आता त्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ना ते आहे 42,000, म्हणजे त्यांचं सगळ्या गुंतवणूक वगैरे करपात्र सगळं वगळून किती आहे तर 42,000 त्यांची शिल्लक राहतात आहे ना. त्यांचा मासिक पगार जे आहे सगळं वगळून ते आहे 42,000. मग त्याच्यामुळे 12 गुणिले 42,000 करायचं आणि यांचं उत्तर किती येते. जर 42,000ला 12ने गुणलं तर किती येते बघा उत्तर 5,04,000 येतं. ठीक आहे. एवढं त्याची किंमत येते. ही किंमत कसली आहे तर त्यांचे करतार सिंग यांचे वार्षिक उत्पन्न, त्याला म्हणायचं हे 5,04,000 आहेत. बरोबर. आता दुसरं आपण काय करूया तर त्यांची गुंतवणूक त्यांनी कुठे केलेली आहे ते सुद्धा आपण बघूयात. त्यानंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये येईल तर त्यांनी केलेली गुंतवणूक बघा, ते गुंतवणूक ही आपण नियम 80C या नियमाप्रमाणे करतो. तर पहिली गुंतवणूक जी आहे ती भविष्य निर्वाह निधी आहे. ह्याच्यामध्ये पहिला पॉईंट आपण लिहूया भविष्य निर्वाह निधी. भविष्य निर्वाह निधी ते किती केलेलं होते त्यांनी गुंतवणूक पहा. भविष्य निर्वाह निधीमध्ये त्यांनी 3,000 रुपये गुंतवणूक केली होती. बरोबर. मग त्याच्यामुळे बघा आपण काय करणार आहोत वार्षिक 3,000 म्हणजे आपण काय करणार आहोत 12 गुणिले 3,000 करणार आहोत. मग 12 गुणिले 3,000 जर केलं तर किती होतात बघा 12×36 म्हणजे 36,000 होतात याचे. ठीक आहे. 36,000 याचे होतात. त्यानंतर दुसरं म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. दुसरं आहे बघा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. याच्यामध्ये त्यांनी किती गुंतवलेलं आहे बघा. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये त्यांनी 15,000 रुपये गुंतवलेले आहेत. मग त्याच्यामध्ये ती जी अमाऊंट आहे ती आहे शीतल ह्याची किती आहे अमाऊंट त्यांनी गुंतवलेली आहे 15,000 रुपये. त्यानंतर त्यांनी प्रधानमंत्री निधीला देणगी सुद्धा दिलेली आहे. ते किती आहे बघा प्रधानमंत्री निधीला देणगी किती दिले आहे बघा त्यांनी तर 12,000 दिलेले आहे त्यांनी. किती आहे बघा तर 12,000 रुपये 12,000. बरोबर. आणि आता याच्यातून आता ह्यांची टोटल सुद्धा आपण आता करू शकतो. टोटल करायचे आहे बघा 36,000 15,000 आणि 12,000 यांच्यात आपण काय करूया टोटल करूया. तर हे टोटल किती झाले बघा तर ते 63,000 झालेले आहेत. या तिन्हींचे टोटल झालेले आहे 63,000. बरोबर. आता एकूण कपात म्हणजे आता हे त्यांनी गुंतवणूक केली मग त्यांचं काय करायचं एकूण त्यांचा जो मासिक मधून हे काय करायचं आपल्याला वजा करावं लागेल म्हणजे त्याला आपण काय म्हणणार होतो एकूण कपात असं येणार आहे. आणि म्हणून एकूण कपात
ते किती येईल बघा, म्हणजे हेच ते किती आहे तर रुपये 63,000. आता तिसऱ्या मुद्द्यामध्ये काय येईल बघा, तर करपात्र उत्पन्न. आता करपात्र उत्पन्न म्हणजेच काय करायचं आहे बघा, तर नंबर 1 हा जो पहिला पॉईंट आहे, या पहिल्या पॉईंटमधली रक्कम वजा दुसऱ्या पॉईंटमधली रक्कम आपल्याला इथं करायची आहे. म्हणजे चल हे तर आपण लिहिणार आहोत 1 मधील रक्कम, म्हणजे जो मुद्दा 1 आहे तो 1 मधील रक्कम वजा 2 मधील रक्कम. आता 1 मधली काय रक्कम आहे ती अगोदर आपण बघूया. हा नंबर 1 आहे, त्याची रक्कम किती आलेली आहे बघा, तर 5,04,000 ती आपण लिहूया. आणि दुसऱ्या मुद्द्यातली रक्कम आहे ती आहे 63,000. त्यांचे काय करायचे आहेत आपल्याला वजाबाकी करायचे आहे. म्हणजेच इथं आपण आता लिहिणार आहोत तर 5,04,000 ठीक आहे वजा 63,000. इथं रुपये लिहायचं आहे 63,000. मग यांची वजाबाकी केल्यानंतर ना किती उत्तर येते बघा, तर ते 4,41,000 याचं उत्तर येतं. रुपये 4,41,000. 4,41,000 हे त्याचं उत्तर येतं. म्हणजेच करपात्र उत्पन्न जे आहे ते 4,41,000 आपल्याला मिळतं. त्यानंतर आता राहिलेले सगळे जे कर आहेत ते काय करूया आपण आता चौथ्या मुद्द्यामध्ये कव्हर करूया. आता चौथ्या मुद्द्यामध्ये बघा एकूण कर म्हणजे बघा, तर पहिल्या 2.5 लाखांवरती हा 0% दर असतो बरोबर. म्हणजे 0% दराने काय होणार इथं 0 आपल्याला काय मिळणार आहे कर मिळणार आहे, कारण का 2.5 लाखांवरती काय असतो आपण 0 कर लावतो. आणि तर करतार सिंग यांचे करपात्र उत्पन्न किती आहे बघा, तर ते आहे 4,41,000 रुपये. मग आपण काय करणार आहोत त्यांचं जे करपात्र जे उत्पन्न आहे त्याच्यामधून आपण काय करणार आहोत ते 2.5 लाख आहे ते वजा करायचे आहे. मग या ठिकाणी बघा आपण काय करणार आहोत ते तर रुपये 4,41,000 याच्यावरती आपण काय करणार आहोत 2.5 लाख काय करायचे आहे वजा करायचे आहेत बरोबर. मग याच्यामध्ये आपल्याला किती रक्कम मिळते, आता 4,41,000 मधून 2.5 लाख गेले तर आपल्याला किती अमाऊंट मिळते बघा, तर 1,91,000. 1,91,000 ही आपल्याला काय मिळते अमाऊंट मिळते. जर तुम्ही वजाबाकी केली तर आपल्याला ही काय मिळते तर अमाऊंट मिळते. मग आता याच्यावरती आता ही काय झाली तर करपात्र त्यांची उत्पन्न, म्हणजे ह्याच्यावरती जर 2.5 लाख वजा केले, आता याच्यावरती काय करणार बाकीचे कर आपल्याला बाकीचे जे कर आहे ते लागतील. म्हणजेच आता याच्यावरती तुम्ही बघू शकता आता या 1,91,000 वरती 5% दराने आयकर लागेल. ते आता आपण इथं लिहूया रुपये 1,91,000 वर 5% दराने 5% दराने आयकर. म्हणजे ही स्टेप कशी करायची तुम्हाला कळालं का. त्यांचं जे करपात्र उत्पन्न आहे ते आपल्याला सुरुवातीला 2.5 लाख मधून काय करायचं आहे करपात्र उत्पन्नातून 2.5 लाख वजा करायचं आहे आणि जे काही आपल्याला अमाऊंट मिळेल त्यातून मग राहिलेले काय करायचे आहेत आपल्याला ते आयकर लावायचे असतात. आणि आता त्यातून याच्यावरती काय करायचं सुरुवातीला 5% दराने जो आयकर आहे तो कसा लिहायचा आहे, तर या ठिकाणी 1,91,000 गुणिले आता 5% आहे म्हणजेच काय करायचं आहे तर 5 भागिले आपण 100 करायचं आहे. म्हणजेच किती मिळतील बघा, तर हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल होतात. म्हणजेच 1 गुणिले 5 जर आपण केले तर आपल्याला किती मिळतात बघा 9,550 या ठिकाणी मिळतात बरोबर. जर 5% दराने 1,91,000 वरती जर 5% दराने जर आपण आयकर भरला तर तो एवढा होतो. त्यानंतर आपण काय करूया आता याच्यावरती ही जी आपल्याला अमाऊंट मिळाली आहे त्याच्यावरती आपण काय करणार आहोत 2% दराने शिक्षण कर आपल्याला आता काढायचा आहे. म्हणजे आपण इथं आता लिहूया 9,550 वर 2% दराने शिक्षण कर बरोबर. म्हणजेच आता काय करायचं आहे बघा, तर ही जी अमाऊंट आहे आपण काय करणार आहे 9,550 गुणिले 2% म्हणजेच 2 भागिले 100. मग आता हे काय करणार आहोत आपण आता हे जी हे करूया आता हे जर आपण हा 0 आणि हे 0 गेला ठीक आहे.
आता ह्या 10ने जर इथं आपण म्हणजे 10 भागिले जर हे केलं म्हणजे इथं समजा या 955ला पण 10ने भागलं किती, इथे एक शून्य आहे म्हणजे 95.5 होईल आणि गुणिले 2 होतील. म्हणजेच आपल्याला किती मिळतील ते, यांचा जर आपण गुणाकार केला तर किती होतंय, तर तो होतोय 191 रुपये. ठीक आहे, याचा जो गुणाकार करू शकतो तुम्ही, होतो 191 रुपये. म्हणजेच 9,550 वरती आपण 2% दराने जर शिक्षण कर केलं तर तो आपल्याला किती द्यावा लागेल, तर तो 191 रुपये द्यावा लागेल करतार सिंग यांना. ठीक आहे, आता त्यानंतर पुन्हा याच दरावरती याच्यावरतीच आपल्याला काय करायचं आहे, उच्च शिक्षण दर सुद्धा आकारायचा आहे. मग ते आपण इथं लिहूया, 9,550 वर 1% दराने उच्च शिक्षण कर. तो आता कसा लिहायचा बघा, उच्च शिक्षण कर बरोबर म्हणजेच आता आपण काय करणार आहोत, 1% दराने म्हणजेच 9,550 गुणिले 1% म्हणजे 1/100 बरोबर. आता हा एक शून्य आहे, इथं जर भागला आपण म्हणजे किती होणार आहे, तर 95.5 आणि वरती शून्य. ठीक आहे, म्हणजेच 95.50. हे काय झालं बघा, 9,550 वर जर 1% दराने उच्च शिक्षण कर जर आपण दिला तर ते 95.50 रुपये होतात. ठीक आहे, आता आपण काय करूया, तर एकूण आयकर आता आपण लिहूया या ठिकाणी. एकूण आयकर तर किती झाला बघा, सुरुवातीचा जो आहे तो किती आहे 9,550. त्यानंतर दुसरा किती झाला बघा, तर 191 झाला आणि तिसरा किती झाला बघा, तर 95.50 झाला. ठीक आहे, म्हणजे टोटल किती झालं बघा, यांची जर आपण बेरीज केली तर ती किती होती बघा, तर 9,836 रुपये होतात. 9,836.50 होतात. ओके, म्हणजेच श्री करतार सिंग यांना 9,836.50 इतका आयकर भरावा लागेल. हे त्याचं शेवटी तुम्हाला उत्तर लिहावं लागेल बघा. तर शेवटी उत्तर खायलाचं आहे, तर श्री करतार सिंग यांना रुपये 9,836.50 इतका आयकर भरावा लागेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला सराव संच 6.2 जो आहे त्याच्यामध्ये 2 प्रश्न होते, ते पूर्णपणे आपण या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत. हा प्रश्न जर समजला नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला ते समजेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 कंटिन्यू करणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.